गाईज स्पीक इंग्लिश विथ प्रिशा चॅनलमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे. आज आपण पाहणार आहोत रोज बोलली जाणारी सोपी इंग्रजी वाक्य. फर्स्ट वाक्य आहे थिंक बिफोर यू स्पीक. थिंक बिफोर यू स्पीक म्हणजे काय? बोलण्या अगोदर विचार करा. बोलण्या अगोदर विचार करा. थिंक बिफोर यू स्पीक. बोलण्या अगोदर विचार करा. ट्राय टू अंडरस्टँड माय वर्ड. ट्राय टू अंडरस्टँड माय वर्ड्स म्हणजे काय? माझे बोलणे समजून घेण्याचा प्रयत्न करा. ट्राय टू अंडरस्टँड माय वर्ड्स म्हणजे काय? माझे बोलणे समजून घेण्याचा प्रयत्न करा. वॉक स्लोली फ्रॉम स्टेअर्स. वॉक स्लोली फ्रॉम स्टेअर्स म्हणजे काय? पायरीवरून हळूहळू चला. स्टेअर्स म्हणजे काय? पायऱ्या. स्लोली म्हणजे हळूहळू आणि वॉक म्हणजे काय? चालणे. वॉक स्लोली फ्रॉम स्टेअर्स. पायरींवरून हळूहळू चला. नेक्स्ट सेंटेन्स आहे व्हॉट आर यू टॉकिंग अबाउट. व्हॉट आर यू टॉकिंग अबाउट. तुम्ही कशाबद्दल बोलत आहात? अबाउट म्हणजे काय? कशाबद्दल. व्हॉट आर यू टॉकिंग अबाउट. तुम्ही कशाबाबत बोलत आहात? व्हॉट डू यू डू. तुम्ही काय करतात? व्हॉट डू यू डू म्हणजे काय? तुम्ही काय करतात? व्हॉट डू यू डू. तुम्ही काय करतात? नेक्स्ट सेंटेन्स आहे व्हॉट डू यू थिंक. व्हॉट डू यू थिंक म्हणजे काय? तुमच्या याबद्दल काय मत आहे? थिंक म्हणजे काय? विचार किंवा मत. व्हॉट डू यू थिंक म्हणजे काय? तुमच्या याबद्दल काय मत आहे? गाईज नेक्स्ट सेंटेन्स आहे व्हॉट डज इट मीन. व्हॉट डज इट मीन याचा काय अर्थ आहे? व्हॉट डज इट मीन याचा काय अर्थ आहे? मीन म्हणजे काय? अर्थ. MEAN म्हणजे अर्थ. व्हॉट इज युअर प्रॉब्लेम. व्हॉट इज युअर प्रॉब्लेम म्हणजे काय? तुमची समस्या काय आहे? प्रॉब्लेम म्हणजे काय? समस्या. व्हॉट्स युअर प्रॉब्लेम. व्हॉट्स मी बनवू शकतो आपण इजच्या जागेवर. कन्स्ट्रक्शन करू आपण. व्हॉट्स गोईंग ऑन. काय चालले आहे? व्हॉट्स गोईंग ऑन म्हणजे काय? काय चालले आहे? व्हॉट्स गोईंग ऑन. व्हॉट इज गोईंग ऑन पण म्हणू शकतो आपण. व्हॉट हॅपन टू यू. व्हॉट हॅपन टू यू तुम्हाला काय झाले? व्हॉट हॅपन टू यू तुम्हाला काय झाले? EDचा उच्चार करायचा नाही. व्हॉट हॅपन टू यू तुम्हाला काय झाले? व्हॉट्स नेक्स्ट. व्हॉट नेक्स्ट म्हणजे काय? आता पुढे काय? व्हॉट नेक्स्ट म्हणजे काय? आता पुढे काय? यू आर वेस्टिंग माय टाईम. यू आर वेस्टिंग माय टाईम तुम्ही माझा वेळ वाया घालवत आहात. वेस्ट म्हणजे काय? वाया घालवणे. टाईम म्हणजे वेळ. यू आर वेस्टिंग माय टाईम तुम्ही माझा वेळ वाया घालवत आहात. नेक्स्ट सेंटेन्स आहे गाईज यू डोंट नीड टू हरी. यू डोंट नीड टू हरी म्हणजे काय? तुम्हाला घाई करण्याची बिलकुल आवश्यकता नाही. आपण असं म्हणू शकतो तुम्हाला घाई करण्याची आवश्यकता नाही आहे. यू डोंट नीड टू हरी. नेक्स्ट सेंटेन्स आहे गाईज यू आर रॉंग. आपण म्हणतो ना यू आर रॉंग तू चुकतो आहे. यू आर रॉंग तू चुकतो आहे. रॉंग म्हणजे काय? चुकीचे. यू आर रॉंग तू चुकतो आहे. नेक्स्ट सेंटेन्स आहे गाईज यू से समथिंग. यू से समथिंग तू काहीतरी बोल किंवा काही बोल. समथिंग म्हणजे काय? काही किंवा काहीतरी. यू से समथिंग तू काही बोला किंवा बोल. नेक्स्ट सेंटेन्स आहे युअर फोन इज रिंगिंग. युअर फोन इज रिंगिंग तुमचा फोन वाजतो आहे. आपण म्हणतो ना की तुमचा फोन वाजतो आहे तेव्हा इंग्लिशमध्ये आपण बोलायचं युअर फोन इज रिंगिंग. युअर फोन इज रिंगिंग. नेक्स्ट सेंटेन्स आहे गाईज व्हेअर डिड यू गेट दिस फ्रॉम. व्हेअर डिड यू गेट दिस फ्रॉम तुम्हाला हे कुठून प्राप्त झाले? गेट म्हणजे काय? मिळणे, प्राप्त होणे. व्हेअर डिड यू गेट दिस फ्रॉम तुम्हाला हे कुठून प्राप्त झाले? गाईज नेक्स्ट सेंटेन्स आहे व्हेअर डू यू लिव्ह. व्हेअर डू यू लिव्ह म्हणजे काय? तुम्ही कुठे राहता? व्हेअर डू यू लिव्ह तुम्ही कुठे राहता? व्हेअर डू यू लिव्ह तुम्ही कुठे राहता? गाईज नेक्स्ट सेंटेन्स आहे हू इज युअर फेवरेट सिंगर. हू इज युअर फेवरेट सिंगर तुमचा आवडता गायक कोण आहे? हू इज युअर फेवरेट सिंगर तुमचा आवडता गायक कोण आहे? हू इज युअर फेवरेट सिंगर तुमचा आवडता गायक कोणता आहे? डबल सेंटेन्स झालं, सॉरी. देर इज नो बडी इन द रूम. देर इज नो बडी इन युअर रूम खोलीत कोणीच नाही. देर इज नो बडी इन युअर रूम म्हणजे खोलीत कोणीच नाही. खोलीत कोणीच नाही. गाईज व्हिडिओ आवडल्यास कॉमेंटमध्ये सांगा आणि व्हिडिओला आपल्या चॅनलला आपल्या सबस्क्राईब करा आणि कॉमेंटमध्ये तुमची